विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर सरदार पाटील. आपण मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून भूरूपशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती यांचं अध्ययन केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानामधून आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची मांडणी करायची आहे. पण तत्पूर्वी माझा एक प्रश्न आहे. खरंच भूगोलशास्त्रामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची मांडणी करणं आवश्यक आहे का? आपण हा व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करा आणि आपलं उत्तर लिहून ठेवा. त्याच्यानंतर मी उत्तर सांगेन. ते उत्तर आणि तुमचं उत्तर यामध्ये तुम्ही तुलना करायची आहे. तर हो, खरंच गरज आहे. याचं कारण असं की पृथ्वी तलावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या घटना, पृथ्वी तलावरील भूरूपे, पृथ्वी तलावर कार्य करणारी बाह्यकारके, भूपृष्ठाला लागून होणाऱ्या हालचाली यांचं जर आपल्याला योग्य प्रकारे विश्लेषण करायचं असेल तर पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण का आपल्याला अग्निजन्य खडकाचं विश्लेषण करायचं असेल तर तो अग्निजन्य खडक शिलारसापासून निर्माण होतो. तो शिलारस नेमका कुठून येतो आणि त्या ठिकाणची रचना कशी आहे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची खनिजे आढळतात याची मांडणी जर आपण करू शकलो तरच त्या अग्निजन्य प्रकारच्या खडकाचे उपयोग काय आहेत आणि त्याचं संघटन, त्याची रचना कशा प्रकारची आहे याची मांडणी आपल्याला करता येईल. पृथ्वी तलावर आढळणारी भूरूपे ही बाह्यकारकांनी तयार केलेली आहेत आणि त्याचा संबंध प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या हा पृथ्वीच्या अंतरंगाशी असतो. त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये करणं आवश्यक आहे. काही वेळेला भूगर्भशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे की ज्या शाखेमध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचं अध्ययन केलं जातं. असं असताना भूगोलशास्त्रामध्ये किंवा भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचं अध्ययन करण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारला जातो. तर खरंच गरज आहे. पृथ्वीचे वेगवेगळे घटक आहेत. यामध्ये जलावरण आहे, वातावरण आहे, शिलावरण आहे आणि जीवावरण आहे. म्हणजेच ज्याला आपण पृथ्वी म्हणतो. या पृथ्वीमध्ये फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागाचा समावेश होत नाही तर त्याच्या पलीकडे या पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून असणारं जे काही वातावरण आहे या वातावरणाचा समावेश होतो. तसेच पृथ्वी तलावर जलावरण आहे. साधारणतः पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी 71% पृष्ठभाग हा जलावरणाने व्यापलेला आहे. तो पृथ्वीचा भाग आहे. शिलावरण, पृथ्वीचा 29% पृष्ठभाग हा जमिनीने व्यापलेला आहे तर त्याला शिलावरण असे सर्वसामान्य भाषेत म्हटलं जातं. आणि पृथ्वी तलावर आपण आणि इतर जे काही सजीव आहेत तर त्यांचा समावेश हा जीवावरणामध्ये केला जातो. पण शिलावरण जितकं आपण समजतो तितकं सोपं आहे का? कारण वातावरणात आपण कितीही उंचीवर जाऊ शकतो. त्यामुळे वातावरणाची सखोल माहिती आपल्याला मिळवता येते. आता तर मानव चंद्रावर, मंगळावर जाऊन पोचलेला आहे. म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे अवकाशात काय आहे याची माहिती आपल्याला प्रत्यक्ष जाऊन मिळवता येते. तसं पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत होत नाही. कारण पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून माहिती प्राप्त करावी लागते. पृथ्वी कशी आहे याविषयी अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. काही जणांनी त्या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. पण अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण एखादं उकडलेलं अंडं घेतलं, त्या अंड्यामध्ये ज्या पद्धतीने थर आढळतात त्याच पद्धतीने पृथ्वीच्या अंतरंगाचे थर आहेत असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण त्या अंड्याचा वरचा कवच जो आहे तो म्हणजेच पृथ्वीचा पृष्ठभाग, ज्याला शिलावरण असे म्हणतात, तो थोडासा कठीण आहे. अंड्याचा मधला जो काही पांढरा भाग आहे त्याला आपल्याला प्रावरण म्हणता येईल. आणि अंड्याचा मधला जो काही येलो बल्क आहे, पिवळा भाग आहे, तर त्या भागाला आपण गाभा म्हणू शकतो. म्हणजेच जशी अंड्याची रचना आहे तर त्याच पद्धतीने पृथ्वीच्या
अंतरंगाची देखील रचना जी आहे ही रचना असलेली आढळते. आता पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याविषयी असणारं ज्ञान हे अतिशय मर्यादित आहे. कारण पृथ्वी तलावरील सर्वात खोल खाण ही जास्तीत जास्त 9 किलोमीटर इतकी असलेली दिसून येते. ज्वालामुखी नलिकेचा जर आपण विचार केला तर त्याची खोली जी आहे ही फक्त 64 किलोमीटर इतकी आहे आणि आपण त्याच्या खाली मात्र जाऊ शकत नाही. आणि ट्यूबवेल बोरवेलचा जर आपण विचार केला तर त्यांची खोली जी आहे ही खोली अतिशय मर्यादित असलेली दिसून येतं. मग असं असताना पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची माहिती ही कशाच्या माध्यमातून मिळवली जाते तर यामध्ये काही सोर्सेस आहेत, काही स्रोत आहेत. या स्रोतांच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचे वेगवेगळे अंदाज बांधलेले आहेत आणि त्याच्यावरून पृथ्वीची अंतर्गत रचना कशा पद्धतीने असावी याची मांडणी केलेली दिसून येते. यामध्ये आर्टिफिशियल सोर्सेस आहेत. डेन्सिटी, पृथ्वीची घनता जर आपण पाहिली तर भूपृष्ठाची घनता साधारणतः 2.4 इतकी आहे. शिलावरणाची सरासरी घनता ही 2.6 ते 3.3 यांच्या दरम्यान आहे. गाभ्याची सरासरी घनता 11 इतकी असलेली दिसून येते. प्रावरणाची सरासरी घनता ही 5.5 इतकी आहे. थोडक्यात काय की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसजसे आपण आत जातो तसतसं घनतेमध्ये वाढ झालेली दिसून येते आणि मग त्याच्यावरून पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी असे अंदाज वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले दिसून येतात. दुसरा घटक आहे तापमान. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खोलीनुसार तापमानात वाढ होत जाते. शिलावरणाचा जर आपण विचार केला तर तापमानाचा विचार करता खोलीनुसार तापमानात वाढ होत जाते. साधारणतः प्रति 100 मीटरला 3°C तापमानात वाढ झालेली आहे. आणि पृथ्वीच्या गाभ्याचा जर विचार केला तर गाभ्याचं तापमान हे प्रचंड असलेलं दिसून येतं. त्याची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. आणि हे जे काही पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तापमानात वाढ होत जाते त्यावरून पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी याची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारा भार जो आहे हा भार वाढत जातो. असणारं प्रेशर आहे हे प्रेशर वाढत गेलेलं दिसून येतं आणि त्यावरून देखील पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी याची मांडणी जी आहे ही मांडणी केलेली दिसून येते. त्याचबरोबर पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचे काही सिद्धांत मांडलेले आहेत. यामध्ये प्लॅन्टिसिमल हायपोथेसिस आहे, टायडल हायपोथेसिस आहे, नॅब्युलर हायपोथेसिस असलेले दिसून येते. आणि या वेगवेगळ्या सिद्धांतांच्या माध्यमातून पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी याची मांडणी केलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो काही पुरावा आपण वापरतो पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक हा एक पुरावा आहे. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगातून येणारे भूकंपाचे धक्के, विशेषतः भूकंपाचा जर आपण विचार केला तर त्याच्या असणाऱ्या पी वेव्ज आहेत, एस वेव्ज आहेत, एल वेव्ज आहेत, त्यांची इंटेन्सिटी किती आहे तर त्याच्यावरून आपल्याला पृथ्वीची अंतर्गत रचना कशी आहे याची मांडणी करता येते. आणि प्लेट टेक्टॉनिक्स हे साधारणतः 1960 नंतर भूविवर्तनाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून देखील आपण पृथ्वीची अंतर्गत रचना कशी असावी याची मांडणी करू शकतो. साधारणतः भूकंपाचा जर आपण विचार केला तर ज्या प्राथमिक लहरी आहेत या प्राथमिक लहरी घन पदार्थांमधून जलद गतीने वाहतात आणि द्रव पदार्थांमधून त्या संत गतीने वाहत असलेल्या दिसून येतात. जर आपण दुय्यम लहरींचा जर विचार केला तर त्या फक्त घन पदार्थांमधूनच वाहतात. साधारणतः द्रव किंवा वायुरूप पदार्थांमधून त्या वाहू शकत नाहीत. पृथ्वीचा जर आपण एखादा चाप घेतला तर पृथ्वीची अंतर्गत रचना आपल्याला कशी दिसेल तर त्याची मांडणी आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. साधारणतः पृथ्वीची जी त्रिज्या आहे ही त्रिज्या 6371 किलोमीटर इतकी असलेली दिसून येते. आणि पृथ्वीचे प्रामुख्याने 3 थर आहेत ज्याला शिलावरण, प्रावरण आणि गाभा म्हणून ओळखले जाते. यापैकी पुन्हा
शिलावरणाचा जर विचार केला तर त्याचे दोन भाग झालेले आहेत. एक क्रस्ट ज्याला भूकवच असे म्हणतात आणि दुसरं आहे अस्थेनोस्फिअर, ज्याच्या माध्यमातून प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतरंगामध्ये गेलेल्या ज्या काही प्लेट्स आहेत, भूपटल मंच आहेत, हे भूपटल मंच त्या ठिकाणी वितळण्याचं काम होतं आणि हेच वितळलेले भूकवच जे आहेत ते पुन्हा ज्वालामुखीच्या माध्यमातून त्याचा उद्रेक होत असलेला दिसून येतो. यापैकी भूकवचाचा जर विचार केला तर त्याचे पुन्हा दोन भाग आहेत, एक सियाल आणि सायमा. सियालमध्ये प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचं प्रमाण अधिक असतं, तर सायमाचा जर आपण विचार केला तर यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण अधिक असलेलं दिसून येतं. साधारणतः भूपृष्ठाचा विचार करता जे भूकवच आहेत हे भूकवच सियालपासून बनलेले आहेत आणि जे जलभाग आहेत हे जलभाग सायमापासून बनलेले दिसून येतात. प्रावरणाचे दोन भाग केलेले आहेत, यामध्ये बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण असे त्याचे भाग आढळतात आणि गाभ्याचे पुन्हा बाह्य गाभा आणि आंतरगाभा असे विभाग जे आहेत हे विभाग केलेले दिसून येतात. साधारणतः खोलीनुसार जर आपण पाहत गेलो तर भूकवच हे 120 किलोमीटर खोलीपर्यंत आहे. अस्थेनोस्फिअरची खोली ही 120 ते 700 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. बाह्य प्रावरण हे 700 किलोमीटर ते 2200 किलोमीटरच्या दरम्यान आहे. आंतरप्रावरण हे 2200 किलोमीटर ते 2900 किलोमीटरच्या दरम्यान असलेलं दिसून येतं. काही शास्त्रज्ञांच्या मते आंतरप्रावरण जे आहे हे आंतरप्रावरण द्रवरूप अवस्थेमध्ये असावं. जो बाह्य गाभा आहे तर त्याची खोली ही 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर इतकी आहे आणि आंतरगाभा हा 5100 किलोमीटर ते 6371 किलोमीटर या दरम्यान आढळतो. काही शास्त्रज्ञांनी बाह्यगाभा हा द्रवरूप अवस्थेत असावा अशी देखील मांडणी जी आहे ही मांडणी केलेली आहे. साधारणतः खोलीनुसार भूपृष्ठापासून जसे आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जातो तसं त्या ठिकाणी तापमान आणि घनता यामध्ये वाढ होत गेलेली दिसून येते. यामध्ये पहा की जो अगदी पृथ्वीचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाचं सरासरी तापमान हे 30°C इतकं असलेलं दिसून येतं. त्यानंतर ज्या ठिकाणी प्रावरणाला सुरुवात होते, कारण जे काही शिलावरण आहे आणि प्रावरण यांच्या दरम्यान विलगता आहे त्याला मोहविलगता असे म्हणतात. तर त्या मोहविलगतेच्या नंतर जो काही प्रावरणाचा वरचा भाग आहे तर त्या ठिकाणी जे तापमान आहे हे 19°C इतकं असलेलं दिसून येतं. पुन्हा प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान एक विलगता अस्तित्वात आहे, त्याला गुटेनबर्ग विलगता म्हणून ओळखले जाते आणि या गुटेनबर्ग विलगतेनंतर विलगतेच्या खाली म्हणजेच जो काही बाह्य गाभा आहे या बाह्य गाभ्याच्या वरच्या बाजूला असणारं तापमान हे 37°C इतकं असलेलं दिसून येतं. त्यानंतर बाह्य गाभा आणि आंतरगाभा यांच्या सीमेवर जे तापमान आहे हे 4300°C इतकं आहे आणि जो पृथ्वीचा गाभा किंवा ज्याला आपण कोर म्हणू, पृथ्वीचा मध्यबिंदू आहे त्या ठिकाणचं तापमान जे आहे हे 6726°C इतकं असलेलं दिसून येतं. मी ही जी काही आकडेवारी दिलेली आहे या आकडेवारीमध्ये आपणास कदाचित तफावत आढळेल, कारण प्रत्येक पुस्तकानुसार या आकडेवारीमध्ये थोडाफार बदल आढळतो. मात्र एक लक्षात असू द्या की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये शिलावरणामध्ये तापमान साधारणतः 100 मीटरला 3°C वाढत जाते आणि शिलावरण त्यानंतर प्रावरण आणि गाभ्यामध्ये हा दर सारखा नाही आहे, पण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी तापमान जे आहे हे तापमान असलेलं दिसून येतं. घनतेचा जर आपण विचार केला तर भूकवचाची घनता ही 2.2 इतकी असलेली दिसून येते. त्यानंतर भूकवच आणि अस्थेनोस्फिअर यांच्या दरम्यानची जी घनता आहे ही 2.9 इतकी आहे. शिलावरण आणि प्रावरण यांच्या सीमावर्ती भागातील घनता ही 3.4 इतकी असलेली आढळते. प्रावरणाची सरासरी घनता ही 5.5 इतकी आहे, तर गाभ्याची सरासरी घनता ही 11 इतकी असलेली दिसून येते. मात्र
जो गाभ्याचा मध्यबिंदू आहे त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणची घनता साधारणतः 13.1 इतकी आहे. इतर या पद्धतीने माहिती ही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी मांडलेली दिसून येते. धन्यवाद. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण पृथ्वीच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती पाहिली. पृथ्वीची अंतर्गत रचना विचारात घेतली तर शिलावरण, प्रावरण आणि गाभा असे त्याचे प्रमुख 3 भाग आहेत. आणि या ठिकाणी तापमान, घनता यामध्ये वाढ होत गेलेली दिसून येते. अधिक माहितीकरता आपण भूगोलशास्त्र विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद.